नमस्कार. माझ्या यूट्यूब कुटुंबातील सर्व फॅमिली मेंबर्सचे आईचे किचन या चॅनलवर मनापासून स्वागत आहे. आज आपण अंडा भाकरी किंवा अंडा रोटी बनवत आहोत. त्यासाठी मी 4 अंडी घेतलेली आहेत. ही चटणी आहे लाल मसाला आणि हे मीठ चवीपुरतं. आता आपण 4 अंडी फोडून ह्यात घालत आहोत. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही कांदा हिरवी मिरची पण तुम्ही ह्यात वापरू शकता. आता ही 4 अंडी मी अगदी छानपैकी फेटून घेत आहे. फेटल्यामुळे ह्यात हवा व्यवस्थित जाते आणि मग ही जे बेटर आहे हे एकदम हलकं बॉलसारखं आपलं फुगते. त्यासाठी फेटणं फार गरजेचं आहे. एका लोखंडी कढईत मी थोडंसं तेल घातलेलं आहे. पाहू शकता आहे आपलं बेटर कसं एकदम फुललेलं आहे बघा. आता ह्याची पोळीसुद्धा बॉलसारखी टम्म फुगलेलीच तयार होते. तर फेटणं गरजेचं आहे. आणि जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कांदा पण ह्यात तुम्ही वापरू शकता. आता आपण हे असं 4ही बाजू ह्या सोडून घ्यायचे आहेत आणि ही पोळी पलटी मारून घ्यायची आहे. अशी झालं. बस ह्याला जास्त वेळ लागत नाही. 1-2 ते 3 मिनटात आपली पोळी तयार होते. बघा ही किती छान झालेली आहे आपली अंड्याची पोळी. आता मी दुसरी पोळी घालत आहे. ही पण पहिल्यासारखीच व्यवस्थित दोन्ही बाजूला आपण शेकून घ्यायचे आहे. हे असं पाणी 4ही बाजूला सोडायचं म्हणजे ते सगळं पाण्याचं थोडंसं शिजून घटसरपणा येतो. मग आपण ह्याला पलटी मारायची आहे. ह्याला तेल पण काही जास्त लागत नाही आणि बनवायला पण जास्त वेळ लागत नाही. हे सगळ्यांना आवडते. फक्त ह्याला व्यवस्थित फेटून घ्यावं लागते. तर अशी ही आपली अंडा पोळी आणि भाकरी तयार आहे. मी एका पानाचा द्रोण तयार करून त्यात हे अंडा आणि भाकरीचा रोल ह्यात घालत आहे. लहान मुलांना धरून खायला अगदी व्यवस्थित हे खाता येते. आणि ह्या पाण्यात घातल्यामुळं पानाचा काही अंश आपल्या भाकरीला आणि अंड्याच्या पोळी जातो आणि ते फारच आणि जरा पौष्टिक होते. अशी ही अंडा पोळी तुम्हाला जर आवडली असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद. किती मस्त दिसते बघा. केळीचं पान पण चालते. कुठलंही पान तुम्ही वापरू शकता. पान घेताना खाण्यायोग्य पान असावे.